तुम्हाला हे कंटेंट जे आहे हे मला प्रेझेंटेशन बनवायचं होतं. पण एक सुंदरसा व्हिडिओ मला भेटला आणि एवढा छान तो व्हिडिओ दिला होता त्यात अॅनिमेशन सगळं दिलेलं होतं. मग आपण या अॅनिमेशनचा यूज करून इलेक्ट्रिक मोटर समजून घेऊया. आता तुम्हाला तीन गोष्टी, एक इलेक्ट्रिक मोटर आहे, एक गॅलॅनोमीटर आहे आणि एक जनरेटर आहे. तिघांमधलं एक जे आहे तुम्हाला एक्झामला कन्फर्म बघायला भेटणार. तिघांमधलं एक असेल कुठलं तरी. आणि इलेक्ट्रिक मोटर आपण जर ऑब्झर्व केली तर तुमच्या डेली लाईफ मध्ये इलेक्ट्रिक मोटर तुम्हाला 100% कुठे बघायला भेटते. तर डेली लाईफ मध्ये इलेक्ट्रिक मोटर्स जे आहेत ह्या तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण जर बघितलं तर वरती फॅन चालू आहे, पाण्याची मोटर असेल, मिक्सर असेल, असे अनेक ऍप्लिकेशन डेली लाईफ मध्ये इलेक्ट्रिक मोटरचे असतात. पण नेमकं इलेक्ट्रिक मोटर पहिली गोष्ट काय असते की इलेक्ट्रिक मोटर काय करते. तुम्हाला एक सिंपल डायग्राम इलेक्ट्रिक मोटरची काढायची, त्यात काय विषय येतो, पण त्या पण सगळ्यात एक्सप्लेन करायला हवंच. पण इलेक्ट्रिक मोटर, गॅलॅनोमीटर आणि जनरेटर तिघांमध्ये डिफरन्स काय? कारण की तुम्हाला तिघांचा अभ्यास प्रॉपर समजून करावा लागेल. आय एम रिपीटिंग अगेन, तिघांमधलं एक कुठलं ना कुठलं पेपरला तुम्हाला 100% त्याचं प्रिन्सिपल, त्याचं वर्किंग, कन्स्ट्रक्शन, त्याचं वर्किंग इन डिटेल माहीत पाहिजे. जो आणि लिहिताना ह्या स्टेप मध्ये लिहायचं असतं. वर प्रिन्सिपल लिहायचं असतं, देन खाली वर्किंग, सॉरी, कन्स्ट्रक्शन मध्ये प्रॉपर डायग्राम, नीट लेबल, डायग्राम मध्ये प्रॉपर नावं वगैरे असावी. आणि त्याच्यानंतर खाली जे आहे तुम्ही वर्किंग व्यवस्थित दिलं. 4 मार्कला वगैरे टाईपचा क्वेश्चन असतो. तिघांमधलं एक कोणतरी असेल तर आपण तिघं एक ओव्हरऑल समजून घेऊया. म्हणजे माझा प्रयत्न हा असेल की ऍटलीस्ट एक्झामला तुम्ही प्रॉपर त्यामधलं काहीतरी लिहू शकले पाहिजे. डायग्राम तुम्हाला या ठिकाणी डायग्राम थोड्याशी मी वेगळ्या घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही लोकांनी काय करावं, पेपरला डायग्राम जे तुम्हाला पुस्तकात दिलेले आहे ऍज इट इज तुम्हाला काय करायचं, डायग्राम या ठिकाणी द्यायची. खाली या ठिकाणी सबटायटल्स पण ठेवलेले आहे जेणेकरून तुम्हाला ते पण बघता येतील. आणि मी तुम्हाला सगळं जे आहे ऍट टाइम हे सगळं एक्सप्लेन करायला आहेच, काही विषय नाही. फक्त अॅनिमेशन खूप छान आहे त्यामुळे आपण आपले व्हिडिओ जे आहे आपण हे घेत आहोत. ठीक आहे. आता आपण जर या ठिकाणी बघितलं, पहिला आपण स्टार्ट करूया इलेक्ट्रिक मोटर पासून. आता फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द फंक्शन ऑफ इलेक्ट्रिक मोटर किंवा हाऊ इलेक्ट्रिक मोटर वर्क्स. इलेक्ट्रिक मोटर काय करते, इलेक्ट्रिक मोटर जे आहे मेन म्हणजे इट कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी. इट कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी. एक्झाम्पल फॅन घ्या. हा फॅन जो आहे, या फॅन मध्ये सांगा मला काय होतंय. हा फॅन सपोज जो फिरतोय वरचा फॅन, तर फॅन फिरताना त्या ठिकाणी आपल्याला, आपण फॅन मध्ये लाईट दिली म्हणजे आपण इलेक्ट्रिक एनर्जी दिली. पण इलेक्ट्रिक एनर्जी दिली पण फॅन फिरतोय म्हणजे ऍक्च्युली कोण आहे, मेकॅनिकल एनर्जी. पेपरला हे तुम्हाला प्रॉपर रिप्रेझेंट करतात. आणि याच्यामध्ये जो आहे, हा कन्सेप्ट जो आहे रोटेशनचा, हे बघा. आता या ठिकाणी कॉपर तुम्हाला या ठिकाणी फिरताना दिसतंय. या ठिकाणी कॉपरचा जो यूज आहे किंवा कॉपर या ठिकाणी काय इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही बघितलं थोडं फॅन अभ्यास जर केला फॅन मध्ये, तर फॅन मध्ये एक मेन कन्सेप्ट काय असतो माहितीये का, की फॅन मध्ये कॉपर वाइंडिंग असतं. तुम्ही केव्हा तरी बरेचसे गावाकडचे मुलं वगैरे आहेत त्यांना या गोष्टी बऱ्यापैकी माहीत असतात की यामध्ये कॉपरचं वाइंडिंग असतं. मग आता या ठिकाणी आपण पूर्ण वाइंडिंग घेणार नाही, एक फक्त तुम्हाला कॉपरची या ठिकाणी तुम्हाला मी कॉईल दाखवणार. पण यामध्ये एक ऑब्झर्व केलं असेल तुम्ही, इकडे एक साऊथ आहे, इकडे एक नॉर्थ आहे. कोण आहे याचा अर्थ येतो बघून. या ठिकाणी आपण जो यूज केलाय नॉर्थ आणि साऊथ, हा म्हणजे कोण असेल रे, गिव्ह मी इन कमेंट बॉक्स फास्ट. हा नॉर्थ आणि साऊथ म्हणजे कोण असेल एक्झॅक्टली. दिस बोथ आर द मॅग्नेट. आणि याच्यामध्ये हे तुम्हाला लाईनिंग थोडं बघा, थोडंसं ब्लर आहे लाईनिंग, थोडस ग्रीन लाईन मध्ये केलेलं आहे. हे लाईन मध्ये कोण आहे मला सांगा, हे लाईनिंग कुठलं आहे, हे तुमचं मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे. आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणतो किंवा आपण त्याला मॅग्नेटिक लाईन म्हणतो. तर तुम्हाला या ठिकाणी एक्झॅक्टली बघायला, जे तुम्हाला समोर जे आहे प्रॉपर ऍनिमेशन त्याच्या गोष्टी बनवलेल्या. ठीक आहे. आता आपण जर हे बघा, आता मेन गोष्ट काय असते की आपल्याला सपोज मला फॅन फिरवायचा, तर फॅन फिरणार म्हणजे कसं, या ठिकाणी आपण पुढे अनेक गोष्टी आपण लावणार आहे. पण यात मेन गोष्ट काय आहे की मी लावलेली जी आहे कॉपरचं जे आहे वायर आहे. ठीक आहे. याच्या डिरेक्शन प्रॉपर जे तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. आता या ठिकाणी ही फ्लो ऑफ करंट आहे, ही डिरेक्शन ऑफ करंट आहे. पेपरला काय करायचं तुम्हाला एक्झॅक्टली, की पेपरला तुम्हाला याचं जे आन्सर आहे हे तुम्हाला प्रॉपर लेंदी मध्ये लिहायचं.
त्यामुळे तुम्हाला 2, 2.5, 3 पानं भरता येईल यानुसार. त्यामुळे जेवढं तुम्हाला पॉसिबल आहे याच्यामध्ये लिहिलं तेवढं प्रत्येक कंटेंट तुम्ही या ठिकाणी काय केलं पाहिजे, मेन्शन करणं गरजेचं आहे किंवा इट्स मॅन्डेटरी. एक मिनिट होल्ड करा. एक एरर, फक्त एक मिनिट होल्ड करा. एक एरर येतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे मी काय केलंय, मी थोडंसं या ठिकाणी काय केलंय, हिंदी थोडंसं तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करून दिलंय, जेणेकरून तुम्हाला थोडं ते बघता येईल. ठीक आहे. आता मुद्द्याकडे येऊया. आता याच्यामध्ये काय आहे की आपण रोटेट करणार आहोत. आता फॅन फिरतो म्हणजे काय असतं, फॅनच्या आतमध्ये एक रोटेटर असतो. त्याकरता एक फोर्स एक्झर्ट करणं गरजेचं आहे. आणि तुमच्या समोर जी डिरेक्शन आहे, ही डिरेक्शन, हा फॉर्म्युला सगळ्यांनी बघायचा. मला कोण सांगेल, हा जो तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतो आहे, हा कोण आहे, हा कोणता रूल आहे? गिव्ह मी इन कमेंट बॉक्स फास्ट. पटकन सांगा मला. फास्ट. हा जो हँड तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला, हा कोण आहे? राईट हँड रूल की लेफ्ट हँड? हा, हा आहे लेफ्ट हँड. जास्त डिफिकल्ट नाहीये. याच्यामध्ये एफ आहे, याच्यामध्ये बी आहे, याच्यामध्ये याच्यामध्ये आय आहे. ठीक आहे, 3 गोष्टी याच्यामध्ये आहे. आता आपण जर अभ्यासलं याच्यामध्ये एफ म्हणजे कोण, बी म्हणजे कोण, आय म्हणजे कोण, गिव्ह मी इन कमेंट बॉक्स. कारण हे तुमचं रिव्हिजन लेक्चर चालले, हे सगळे रिव्हिजन लेक्चर तुमचे एक्झाम महिन्याबरोबर आलेले. त्यामुळे फक्त रिव्हिजन लेक्चर्स आहेत, 1 किंवा 1.5 वेळ असेल तुम्हाला, तुमचं प्रॅक्टिकल एक्झाम चालू होते. त्यामुळे हे रिव्हिजन लेक्चर आहे. म्हणजे अपेक्षा काय असते की तुम्ही आन्सर तुम्ही सांगावे, अशा अपेक्षा जनरल आहे. बाकी काय माहिती, सांगा पटकन. चला, लेफ्ट हँड रूल मध्ये हा एफ थंब म्हणजे कोण आहे, हा फिंगर म्हणजे कोण आहे, आणि हा मिडल फिंगर म्हणजे कोण आहे? फर्स्ट, व्हॉट इज मिनिंग ऑफ एफ, व्हॉट इज मिनिंग ऑफ बी, व्हॉट इज मिनिंग ऑफ? आणि कमेंट बॉक्सला उत्तर पटपट देत चालायचे. हे सगळं तुम्हाला माहिती, समोर सगळं डायरेक्ट परफेक्ट आहे. फोर्स ऑन कंडक्टर थंब, व्हेरी गुड. नेक्स्ट, ये बीज इक्वल टू फोर्स ऑन, आणि मॅग्नेटिक फील्ड फोर्स लिखा, फोर्स ऑन कंडक्टर. नेक्स्ट, फोर्स ऑन द कंडक्टर, एफ झाला. व्हेरी गुड. व्हॉट अबाउट बी, व्हॉट अबाउट आय? B is the direction of magnetic field, right? Very good. B is the direction of magnetic field. जमतंय जमतंय, व्हेरी गुड. आणि अजून, व्हॉट अबाउट आय? आय इज द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. व्हेरी गुड, डन. या ठिकाणी आपला जो आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, जो तुम्हाला एक्झॅक्टली या ठिकाणी बघायला भेटतो. मिडल फिंगर आहे, करंट दाखवते. एफ तुम्हाला काय दाखवणार की कशा प्रकारे जे आहे आपल्याला सगळं वर्क करता येईल. त्यामुळं महत्वाचं आहे आय. आय बी एफ तिघांचं या ठिकाणी बघायचं आपल्याला. आता आपण थोडंसं ऑब्झर्व करूया. आपण काय करूया, थोडंसं ऑन वगैरे गेलो किंवा आपण समजा तुम्ही डिरेक्शन ऑब्झर्व करा बाहेर, या डिरेक्शन मध्ये, ही डिरेक्शन बघा, ही वाली बघा, यातलं बघा, हा तुमचा येस आणि तुमचा हा एन. ही डिरेक्शन तुमची कोणती आहे? ऑब्विसली, सॉरी, इकडे एन टू एस, ही तुमची मॅग्नेटिक फील्ड डिरेक्शन आहे. ही व्यवस्थित समजून घ्या. हा तुमचा याने करंट फ्लो होणार. आता पुन्हा तुम्ही हात व्यवस्थित बघा इथे. आता यात काय बघा, वरची बोट जे आहे, वरचं कुठला असेल, थंब कुठे असेल, पुन्हा फोर्स असेल, मिडल फिंगर म्हणजे काय असेल, तो या ठिकाणी बघा. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी चारही पॉइंटला जर तुम्ही फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल जर यूज केला, तुम्ही कुठे यूज करा, असं वापरा किंवा असं वापरा, पण तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की तुमचं जे फिंगर जे आहे, दिस फिंगर, मिडल फिंगर, तुम्हाला असं पकडायचं, असंच. आय एम रिपीटिंग अगेन.
हे तुम्हाला लेफ्ट हँड रूल तुम्हाला असंच पकडायचं. जेव्हा तुम्ही ह्या प्रकारे एक्झॅक्ट पकडा तेव्हा तुमचं सगळं एक्झॅक्टली या ठिकाणी मॅच होणार. डायग्राम मध्ये बघा ते पण एक्झॅक्ट मॅच करायला लागले. हे तुम्हाला हे मॅच मध्ये काय बोलतो तुम्हाला मी डिरेक्शन बघा, करंट एकदा असा गेला, करंट एकदा असा आहे. त्या दोन्ही वेळेस तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा करंट आहे त्याच ठिकाणी तुमची जी फिंगर जी आहे ती एक्झॅक्ट आहे, ही वाली फिंगर जी एक्झॅक्ट करंटला गेली पाहिजे. ही जर एक्झॅक्ट करंटला गेली तर एक्झॅक्ट तुमचा थंब कोणता येईल, थंब फोर्स दाखवेल आणि मिडल फिंगर तुमचं कोण दाखवेल, तुमचं मॅग्नेटिक फील्ड दाखवेल. तुम्ही कसंही लावा, या ठिकाणी लावा त्या ठिकाणी लावा, हे तुम्हाला अॅनिमेशन मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो किती वेळा. पण तुमचं काम आहे की तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. मान्य आहे पुस्तकात तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये प्रॉपर दिलेला आहे, आय नो दॅट. मी तुम्हाला एवढं काय एक्सप्लेन करतोय कारण की पेपरला जेव्हा तुम्हाला लिहिण्याची वेळ येईल ना तेव्हा तुम्हाला हे सगळं प्रॉपर एक्सप्लेन करता आलं. म्हणजे माझं म्हणणं असतं की आपण जर प्रॅक्टिस 1000 मीटरची केली ना तर 100 मीटर आपण आरामसे पळू शकतो. माझं म्हणणं काय की तुम्ही डिस्क्रिप्शन खूप जास्त करा, कंटेंट प्रॉपर समजून घ्या, जास्त तयारी करा. पेपरला आपण सगळ्या आधी लिहू शकत नाही, त्यात खूप साऱ्या गोष्टी कधी कधी काय होतं पेपर हॉलमध्ये आठवत. त्यामुळे आपण जास्त कंटेंट करून ठेवलं, त्यातलं निम्म जरी आठवलं तर आपलं उत्तर परिपूर्ण होतं. त्यामुळे तुम्हाला सांगायचं उद्देश एवढाच आहे की या ठिकाणी बघा हे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल जो आहे या ठिकाणी कसा अप्लाय केलेला आहे. ठीक आहे, गोष्ट ऑब्झर्व करा, तुमचं ऑब्झर्व करून मला सांगा. थंबची डिरेक्शन बघा, तीन आणि तीन फिंगर जे आहेत ना फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलचे, हे तिन्ही फिंगरला काय काय आहे हे तुमचं पाठच पाहिजे लेक्चर. प्रत्येक फिंगरला काय दिलं तुम्हाला, करंट कुठलेला आहे, करंट कुठलेला आहे, फोर्स कुठलेला आहे, मॅग्नेटिक फील्ड कुठलेला आहे. आता हा मूव्ह होणार कारण आपण डिरेक्शन ऑफ फोर्स त्यावेळेस ना, डिरेक्शन ऑफ फोर्स, डिरेक्शन ऑफ फोर्स जो आहे त्याचा कन्सेप्ट या ठिकाणी एक्झॅक्टली काम. ठीक आहे, डिरेक्शन ऑफ फोर्स. ठीक आहे, हे बघा हा वर फोर्स लागणार बरं का. आता हा फोर्स केव्हा लागला, कारण आपण बघितलं ना जर करंट, जर तुमचा करंट असा आहे किंवा तुमचं मॅग्नेटिक फील्ड असं आहे तुमचा फोर्स असा लागणार हे ठरलेलं आहे. हा रूल आहे ह्यानुसार घडणार आहे. त्यामुळे ऑटोमॅटिक हा मूव्ह होणार अपवर्ड डिरेक्शनला, आणि हा अपवर्डला होईल तेव्हा ही साईड पुढे होणार डाऊनवर्डला होणार, कारण दोघांच्या करंट डिरेक्शन कशा ऑपोजिट. पेपर सगळं लिहायचं इन डिटेल लिहायचं, स्टेप बाय स्टेप मध्ये लिहायचं. ठीक आहे, तुम्ही ऑब्झर्व करू शकता आता रोटेट व्हायला लागेल. ठीक आहे, चला थोडस अजून थोडं त्याला मूव्ह करूया. नेक्स्ट जे पॉवर मूव्ह करूया, थोडं व्हिडिओला पुढे जातो. अरे सॉरी, नेक्स्ट माझ्याकडनं नेक्स्ट एक मिनिट जर मला सापडू लागले की थांबा व्हिडिओ, क्लासची व्हिडिओ थांबा एक मिनिट. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. माझ्याकडनं सॉरी व्हिडिओ ऑन करायचं सांगते ना. एक मिनिट, याच्यामध्ये जे आहे ओके, हा आपण इथपर्यंत आलो होतो. माझ्यामध्ये काय आलं, डबल क्लिक केलं कॅन्सल होऊन गेलं. तर आपण इथपर्यंत आलो होतो. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली याच्यामध्ये की आपण जेव्हा हा रोटेट झालाय, म्हणजे माझं तो समजा असं होतं हॉरिझॉन्टल होतं, आता आपण त्याला व्हर्टिकल गेलाय, थोडं थोडं ऑब्झर्व करायचं. आपण त्याला व्हर्टिकल गेलाय तेव्हा सुद्धा आता ह्या साईडच्या दोन करंटची डिरेक्शन पेपरवर लिहिताना तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय की जेव्हा मॅग्नेटिक फील्ड येईल, नुसतं मॅग्नेटिक फील्ड नाही तर आपण इलेक्ट्रिक करंट अप्लाय केलाय. आपल्याकडे दोन गोष्टी आहेत, एक मॅग्नेटिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक करंट आहे. तेव्हा या ठिकाणी फोर्स क्रिएट होईल आणि हा फोर्स काय करेल, याला काय करायला लावेल, रोटेट. कोणतरी काही उद्योग करू नका म्हणून, तर ते रोटेट या ठिकाणी जे आहे तुम्हाला रोटेशन या ठिकाणी ऑब्झर्व करायला लागेल. जे एक्झॅक्ट आणि या ठिकाणी सुद्धा हे बघा हा लावला बघा आहे डिरेक्शन ऑफ करंट, लगेच तुम्ही अप्लाय, तुमच्याकडे फिंगर आहे ना हे लगेच तुम्ही आयला अप्लाय करा. हे जर करंटला गेलं तर लगेच एक डिरेक्शन करंटला गेली ना तुमची, ही डिरेक्शन तुमची करंटला गेली ना लगेच डोकं लावून घ्यायचं. थंब कोण असेल आणि हा फिंगर मिडल फिंगर कोण असेल किंवा पॉइंटेड फिंगर म्हणतो आपण त्याला, तो कोणता असेल.
या ठिकाणी तो एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. ठीक आहे, असो. अजून पुढे आता हे तुम्ही दोन्ही ठिकाणी अप्लाय करू शकता. हा रूल आहे, बेसिक रूल आहे, आणि सगळीकडे पूर्ण म्हणजे एक सिंपल सांगायचं ठरलं, पेपरला जर विचारलं याचं प्रिन्सिपल काय, सिंपल सांगायचं, इलेक्ट्रिक मोटर वर्क्स ऑन फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. मग त्या ठिकाणी पुन्हा फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल तुम्ही एक्सप्लेन केला पाहिजे. माझं म्हणणं असं आहे, पेपरला आपण जेवढा अभ्यास केला, हा अभ्यास काय खायचा आहे आपल्याला? तर माझं म्हणणं जेवढं आपल्याला येतं ना, ते पेपरला त्या रेफरन्स आहे. वेळ बराचसा असतो, तुम्हाला 3 तास वेळ दिलेला, वेळ एकदम बरोबर. एक मिनिट, हे कोणतरी हे जे आहे ना बोर्ड वगैरे चालू करतात ना, हे जरा बंद करा. हे खूप वेळा सांगून झालंय तुम्हाला मी. काही मुलं काय करतात, बिनकामाचं ते बोर्ड वगैरे ऑन करत बसतात. काय उद्योग करतात देव जाणे. ठीक आहे चला. काही उद्योग करत असतात बसलं बसलं. बघा इकडे चला, पुढे कंटिन्यू. सगळ्यांना स्क्रीन क्लिअर आहे? हा, आवाज क्लिअर आहे? हा. आता रोटेट झाला, पण तुम्हाला गोष्ट कळली असेल की रोटेशन होणार आहे. ह्या करंट डिरेक्शन वरती आहे, ह्या करंट डिरेक्शन खालच्या बाजूला आहे, अपवर्ड डाऊनवर्ड. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल काय करायचं, पटापट प्रत्येक स्टेटमेंटला, प्रत्येक रोटेशनला फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल यूज करायचं. म्हणजे तुम्ही जे आहे डेफिनेटली ते उत्तरापर्यंत पोहोचतो. हा, आता पेपर तुमच्या पुस्तकात डायग्राम जरा वेगळी आहे, जरा मोठी आहे, पण तुम्हाला मी एक्झॅक्टली जे आहे या ठिकाणी वर्किंग जे आहे ते एक्सप्लेन करायचा प्रयत्न करत आहे किती वेळ. ठीक आहे, थोडं पुढे घेऊ मी. झालं, आधी तुम्हाला लक्ष देऊन गेला, परत सांगण्याची गरज नाही. आय होप तुम्हाला ते कळलं असेल. प्रत्येक फिंगरला कोण आहे काय हे समजून घ्या. हे बघा, आता अशा प्रकारे हे फिरायला लागेल कोण कोण. जरा ना आपलं एकदा कॉईल फिरली की आपलं जरा फॅन फिरला, मोटर फिरली, म्हणजे आपला रोटर फिरला, काम झालं. ह्या प्रकारे कंटिन्युअस एक फोर अप, एक फोर्स अपवर्ड, एक फोर्स डाऊनवर्ड. तुम्हाला याच्यावरती तुमचे एक एक दोन दोन पानं जे आहेत वहीचे भरता येणार आहे, तर तुम्हाला प्रॉपर या गोष्टी लिहाव्या लागणार आहे, ते कसं वर्क करता ते. ठीक आहे, बरं चला, आता तुम्हाला ही गोष्टी एक्सप्लेन करतो माझ्या लेवलला. मी व्हिडिओ स्टॉप करून फक्त शेवट करून देतो. अजून तर तुम्हाला एक बऱ्याच गोष्टी मला एक्सप्लेन करायच्या. हे बघा बरं काय लावलं, मला कोण सांगले काय लावलं? पेपरला विचारलं मला, हे मला काय लावलं चेक करा. ही ब्ल्यू आणि या कलरचं. आणि याला बघा, या वायर लावली, ही डायग्राम पूर्ण तुमच्याकडे आहे बघा, बॅटरी वगैरे असते. हे बघा, हे सांगा मला काय लावलं, हे तुमचं कनेक्शन. पटकन सांगा त्याला काय म्हणतात. स्प्लिट रिंग्स, व्हेरी गुड. त्याला स्प्लिट रिंग्स म्हणतात. आणि या स्प्लिट रिंगच्या मध्ये कोण असतो, हा पटकन मला आता. स्प्लिट रिंगच्या मध्ये कोण असतो? स्प्लिट रिंगच्या मध्ये कोण असतो एक्झॅक्टली? या स्प्लिट रिंग काय करतात, कारण एक कॉईल अर्धीच फिरते, दुसरी परत अर्धी फिरते, दोघांना कनेक्ट करण्याचं काम स्प्लिट रिंग करतात. व्हेरी गुड, ऍक्सेल. बऱ्याचशा मुलांचा अभ्यास आहे. आय एम व्हेरी कॉन्फिडंट अबाउट यू की तुम्हाला सगळ्यांचे स्कोर चांगले येतात. बेस्ट ऑफ बेस्ट बरेचसे मुलं 90 प्लस जातीलच, पण एकदम लोअर मला वाटतं की 80. बरेचसे मुलं वाढणार उत्तर सांगतात. या ठिकाणी सेंटरला जो आहे एक्सेल आहे, आणि या साईडला जे आहे कोण आहे, स्प्लिट रिंग्स आहे. बस ही डायग्राम तुमचं स्टँडर्ड. पेपरला जास्त काय हेवी लोड घ्यायची गरज नाही. तुमचं काम आहे तुम्ही फक्त काय करायचं, हे सगळे व्यवस्थित बघून घ्यायचं. मेन डायग्राम एवढीच आहे, हे तुमचे मॅग्नेट दोन लावायचे, आणि या ठिकाणी तुम्हाला सेंटरला एक कॉईल काढणं गरजेचं आहे. ही कॉईल बघा, तुमच्या स्प्लिट रिंग्स त्या व्यवस्थित करा. ठीक आहे, मध्ये ब्रशेस वगैरे लावतील, आणि आता पॉवर अप्लाय करायचं. बाकीचं प्रिन्सिपल वर्किंग जे आहे पेपरला व्यवस्थित द्यायचं. याचे जे आहे पूर्ण हातातले मार्क्स आहेत. सिंपल कन्सेप्ट आहे. ही डायग्राम व्यवस्थित काढली, मला यात तुम्हाला पण रिपीट करतो. पेपरला फिजिक्स ह्या विषयामध्ये आता तुम्हाला फॉर्म्युल्याबद्दल बोललो, पण जेव्हा काही काही कन्सेप्ट ज्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन वर्किंग, हे फक्त 10वी पर्यंत नाही, 11वी पण आहे, 12वी पण. तुम्हाला सुद्धा माहिती, बायोलॉजी सारखा विषय, बायोलॉजी असेल किंवा फिजिक्स असेल, ज्या ज्या ठिकाणी डायग्राम्स दिलेले असतात ना, ह्या डायग्राम्स एकदम विथ नोट्स नाही, तुम्हाला आम्ही IMP क्वेश्चन देणार. नोट्स सिंपल असतं. तुम्ही 10वीचा अभ्यास करता, तुम्ही 10वीला आहात, तुमचं एक छोटंसं पुस्तक आहे, 10वी बोर्ड, फार मोठं पुस्तक नाही. ते पुस्तक काय करायचं, सगळ्यांनी परफेक्ट बनवून घ्यायचं, जास्त लोड नाही घ्यायचं.
त्याच पुस्तकात सगळं कंटेंट आहे. कुठल्याही नोट्स कोणाच्या वापरू नका. प्रॉपर तिकडून रीड करा. मी सांगतो एक पुस्तक 10 वेळा वाचून काढा, तुमचा स्कोर दाबून येणार. कारण नोट्स मध्ये कंटेंट आहे की शॉर्ट करण्यात काय अर्थ नाही. तुम्ही तुमच्या नोट्स बनवा, नाही तर प्रॉपर बुक रीड करा. बुक रीड करणं सगळ्यात बेस्ट ऑप्शन. आणि पुढे कालांतराने तुम्ही नोट्स किती काढणार आहे? हळूहळू कालांतराने एवढं कंटेंट वाढलेलं असतं की नोट्स काढणं पॉसिबल नसतं. फक्त रिडिंग करणे, समजून घेणे आणि आपण आपल्या भाषेत उत्तर लिहिणे, हे सगळं बेस्ट स्किल असतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय? फंक्शन ऑफ इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटर कन्वर्ट्स इलेक्ट्रिक एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. याच्यामध्ये मेन काम आहे ते म्हणजे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. तो या ठिकाणी सर्रास वापरायचा. नोट्स नाही, तुम्हाला ग्रुपमध्ये मी IMP क्वेश्चन अपडेट करणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये मेन वर्किंग जे आहे ते तुम्हाला याच्याबद्दलच आहे, जे पेपरला काय विचारतात. ठीक आहे. इलेक्ट्रिक मोटरमध्ये अजून बघावं काय लागतं तुम्हाला माहिती. डायग्राम व्यवस्थित काढा बघतो. डायग्राम व्यवस्थित काढा, कारण त्यावर तुम्हाला पेपरला क्वेश्चन आहे. ज्याची मी तो सिंपल सांगतो ना, ज्याची डायग्राम क्लिअर आहे ना पेपरला, तुम्हाला मी 3 जण व्यवस्थित करायचे: इलेक्ट्रिक मोटर, गॅलॅनोमीटर आणि इलेक्ट्रिक मोटर, गॅलॅनोमीटर आणि जनरेटर. 3 जण तुम्हाला आहे. 3 फक्त ओव्हरव्ह्यू व्यवस्थित करून घ्यायचे. 3 डायग्राम व्यवस्थित करून घ्यायचे. बस 3 डायग्राम करून घ्यायचे. आणि पेपरला 3 मधले कुठलं कुठलं येतेच. बस त्यांचा फक्त आज व्यवस्थित करायचा. आता तुम्ही म्हणा सर IMP कुठला पेपर फोडले नाही बोर्डचे ना, डायरेक्ट सांगायला तुम्हाला कोणता IMP नाही. पण तरी पण जास्त चान्स कुठला असतो येण्याचा, चॅप्टर माझा हॉटस्पॉट काय आहे, क्वेश्चन कसा असू शकतो, हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो. तेव्हा तुमचं काम काय की तुम्ही ते व्यवस्थित करून घेणे. तिकडचे डायग्राम तुम्ही व्यवस्थित केल्या पाहिजे. ठीक आहे, चला पुढे. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढचं काय बघायचं आपल्याला? 2 नंबर आहे, आपण घेऊया गॅलव्हॅनोमीटर. गॅलव्हॅनोमीटर जो आहे, थोडं लक्ष द्या पुढे. हे डायग्राम सगळ्यांना माहिती. हा आहे तुमचा गॅलव्हॅनोमीटर. पण माझा क्वेश्चन तुम्हाला पुढचा आहे. सगळ्यांना साऊंड क्लिअर आहे का? आवाज ब्रेक होतो चेक करा. आवाज ब्रेक होतोय का? क्लिअर चेक करा. आवाज क्लिअर आहे का सर? साऊंड ब्रेक क्लिअर आहे? ओके. ज्याला साऊंड ब्रेक होतोय, मे बी तुमचा नेटवर्क इश्यू असेल. थोडं तुम्ही बघून घ्या नेटवर्क चेक करा किंवा लॉग आउट करून परत लॉग इन करा. ठीक आहे, चला. हे गॅलरीमध्ये तुम्ही समोर आहे. माझा क्वेश्चन हा आहे तुम्हाला, व्हॉट इज द फंक्शन ऑफ गॅलरी? हे रिअल फोटो आहे गॅलरी. माझा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ गॅलरी? मग पुढे जाऊया आपण. पटकन. Major current. Magnetic field is coming to the wire, and then galvanometer is denoted. Okay. It measure electric current. हा, गॅलनमीटर इलेक्ट्रिक करंट पण मेजर करतो आणि हा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो बरं का. दोन्ही करू शकतो, काय अडचण नाही. आपण हवा तसं करू शकतो. मुव्हिंग कॉइल गॅलनमीटर फंक्शन इलेक्ट्रिक जरी असतात, तर ह्या करंट व्यतिरिक्त आपण गरज पडल्यास आपण पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा याचा यूज करून जे आहे मेजर करू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला जो आहे मेन फ्लेमिंग्स राईट हँड रूल जो आहे या ठिकाणी आहे. माझा पहिला प्रश्न आहे, फ्लेमिंग्स राईट हँड रूल पटकन सांगा मला आता. थंबला कोण आहे, मिडल फिंगरला कोण आहे आणि पॉइंटेड फिंगरला कोण? पटकन सांगा पटकन. हे बघायचं आपल्याला ना. फास्ट. फ्लेमिंग्स राईट हँड रूल. थंब इज डिरेक्शन ऑफ करंट. फास्ट. थंब इज डिरेक्शन ऑफ करंट. चुकलंय ते, तसं नाही काही. फ्लेमिंग्स राईट हँड रूल, नॉट लेफ्ट हँड रूल. फास्ट.
फ्लेमिंग्स राईट हँड रूल. पेपर आले जवळ, पटपट सांगा कुठल्याला काय आहे. थम्स थंब मोशन ऑफ करंट. मोशन ऑफ कंडक्टर असते. कंडक्टरच ना, करंट नाही रे, कंडक्टर. थंब इज अ मोशन ऑफ कंडक्टर. ठीक आहे. देन नेक्स्ट फिंगर. हा इंडेक्स फिंगर. इंडेक्स फिंगर काय? इंडेक्स फिंगर डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हा व्हेरी गुड. लास्ट मिडल फिंगर डिरेक्शन ऑफ. ठीक, व्हेरी गुड. चला डन. हे सगळं पाठ पाहिजे. आता गॅल्व्हॅनोमीटर सांगायचं ठरलं ना तुम्हाला, एक्झॅक्ट सेम काम करतो लाईक इलेक्ट्रिक मोटर, ऑन सेम प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर. यात पण तुम्हाला नॉर्थ पोल साऊथ पोल, त्यात पण तुमचा पिक्सल होता, तो मूत होता, आतमध्ये कॉईल होती. ठीक आहे. पण यामध्ये आपण काय करू, डिफ्लेक्शन. डिफ्लेक्शन ऍक्च्युअली काय होतं माहिती का, जेव्हा त्या कॉईल मधून करंट पास होतो ना, तो करंट पास झाला की त्या काय होतं, डिफ्लेक्शन तुम्हाला बघायला भेटतं. ठीक आहे. ह्याबद्दल हा सगळा कन्सेप्ट जो आहे या ठिकाणी आपण डिस्कस करायचा किंवा समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. हे बघा, आपण काय केलं, हा ही जी कॉईल आहे जी डिफ्लेक्ट होणार आहे, हिला आपण काय केला, एक काय म्हणतो आपण त्याला, निडल म्हणतो आपण, निडल, ती कनेक्ट केली. तर ज्या ठिकाणी आता हे ऍक्च्युली माझा पुढचा क्वेश्चन असा आहे की आपण गॅल्व्हॅनोमीटरला दोन साईडला का ठेवतो मेजरमेंट? मेजरमेंट वन साईडला का नसते? हा तर ठीक आहे, इट्स फाईन. प्रश्न असा आहे की आपण याला दोन्ही साईडला का ठेवलंय, मोबाईलला वन साईडला का नाही? पेपरला सगळं लिहायचं आपलं, उत्तर पानं भरवायचे, प्रॉपर सगळं कंटेंट लिहायचं, त्याच्याबद्दल लिहायचं की असं का होतं. आपण जरा डबल साईड का ठेवलं, वन साईड का ठेवलं? आधी सुरुवात करायची 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10, असं का नाही? फास्ट. क्वेश्चन रिपीट. क्वेश्चन इज की ह्या झिरोच्या लेफ्ट साईडला पण मेजरमेंट आहे, राईट साईडला मेजरमेंट आहे. रादर देन असं का ठरवलं नाही आपण की फ्रॉम 0 1 2 3 4 असं का मेजरमेंट आहे? प्रश्न हा आहे. दॅट्स इट. कारण पेपरला तुम्हाला हे मेन्शन आहे, स्पीड. क्वेश्चन रिपीट केलं का सांगा. यात तुम्हाला फ्लेमिंगचा रेट हँड रूल यूज करायचा आहे. हा, यात तुम्हाला मी एसीडीसी मोटर सगळं यूज करणार आहे, डोंट वरी. ही कॉईल, ही स्प्रिंग काय यूज केली आपण, पुढचा क्वेश्चन, ते पण तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला जर मार्क्स जास्त घ्यायचे ना, सगळं महत्वाचं आहे. हे का कर सांग, सिंपल सांगतो तुम्हाला मी. आपण दोन्ही साईडला काय यूज केलंय, कारण करंट जो आहे हा निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असेल. सिंपल सांगतो तुम्हाला मी, करंट हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो, त्यामुळे आपण दोन्हीकडनं त्याला ठेवलेला आहे. पण कधी कधी काय होते, निडल जे आहे, ही निडल जर अशी मूव झाली या बाजूला, तर कधी कधी निडल वापस पण येऊ शकत नाही. पण आपण या ठिकाणी काय करतो, आपण एक स्प्रिंग जी आहे या ठिकाणी अप्लाय केलेली असते. ती स्प्रिंग काय करते, या निडलला पुन्हा ओरिजिनल स्पेस वरती घेऊन येते. इकडे मूव झाली तर वापस जे आहे त्याला घेऊन येते. तिचं मेन फंक्शन जे आहे त्या ठिकाणी आहे. बरं, मग तुम्हाला समजून काय घ्यायचं होतं की हे कसं वर्क करतं. तर ह्या कॉईल मध्ये आपण जेवढा करंट पास करू, कधी कधी करंट डिरेक्शन म्हणजे ऑपोजिट होऊ शकते. जर ऑपोजिट डिरेक्शनने करंट गेला, ऑपोजिट डिरेक्शनने जरी करंट गेला तरी तुमच्या रिडिंग तुम्हाला दिसल्या पाहिजे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी दोन्हीकडनं ऑप्शन दिले. करंट जर ऑपोजिट डिरेक्शनने गेला तर तो इकडे मूव होईल किंवा इकडे मूव होईल. सिंपल नॉर्मल डिरेक्शनने गेला इकडे किंवा इकडे काय असेल ते मूव होईल, पण तुम्हाला तो करंट दाखवेल. कारण कॉईल जी आहे ही एक तर, कारण आपल्याला सुद्धा माहिती की हा जो इंड्यूस फोर्स आहे हा एक्झॅक्ट डिपेंड आहे की तुमचा जो करंट आहे किंवा तुमचं मॅग्नेटिक फील्ड त्यावर डिपेंड आहे. आता मॅग्नेटिक फील्ड तर कॉन्स्टंट, पण तुमचं करंट रिव्हर्स होऊ शकतो. त्यामुळे आपण या ठिकाणी दोन्ही ऑप्शन या ठिकाणी ठेवले बघा. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, दोन्ही ऑप्शन ठेवले. एखादे असंही होऊ शकतो किंवा असंही होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही ऑप्शन पेपरला आलं, ते या ठिकाणी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला अजून काय आहे आपल्या ठिकाणी, आता इथपर्यंत झालं. हा, आता याचं डिरेवेशन तुम्हाला जे आहे
एवढं पाहिजे तेवढं तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही. ठीक आहे, त्यामुळे जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ऍक्च्युली थोडं पुढच्या लेवलचं रिलेशन ते तुम्हाला एक्झॅक्टली आता ह्या वर्षी नाही. तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला मी, याच्यामध्ये पुढचं जास्त करायची गरज नाही. याच्यामध्ये कन्सेप्ट आहे टॉर्क. हा सिम्बॉल काढलाय ना, हा तुम्हाला पुढचं दिसेल तुम्हाला मार्कर वगैरे. हा कन्सेप्ट आहे टॉर्क. टॉर्क म्हणजे एखादी गोष्ट अशी आहे, जर ती अशी मूव्ह झाली, आपण त्याला म्हणतो टॉर्क ऍक्ट होणं. त्याला काय म्हणतो आपण? टॉर्क ऍक्ट होणं. म्हणजे काय, सपोज आपल्या घराचा दरवाजा आहे, जेव्हा आपण तो उघडतो ना, दरवाजा उघडलाय म्हणजे आपण काय केलंय, त्याला टॉर्क म्हणतात. एखादी गोष्ट अशी मूव्ह होणे, त्याला काय म्हणतात? टॉर्क. त्या ठिकाणी हा जो अँगल आहे, त्या ठिकाणी टॉर्क झालाय. आपण त्या ठिकाणी फाय वगैरे मोडू द्या, त्यात तुम्हाला पडण्याची गरज नाही. कन्सेप्ट एवढाच आहे की तुम्ही ह्या बेसिक गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. कसं वर्क करतं, त्याचं फंक्शन काय आहे. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर बद्दल बोलण्याची वेळ येईल, तेव्हा तुम्ही फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल बद्दल बोला. जेव्हा जेव्हा तुम्ही याच्याबद्दल बोला, गॅलरीमीटर बद्दल बोला, तेव्हा तुम्ही फ्लेमिंग राईट हँड रूल बद्दल बोलणार आहात. हे रूल त्या ठिकाणी लिहिलेच गेले. मेन गोष्ट म्हणजे काय, याची असलेली डायग्राम तुमच्या पुस्तकातील डायग्राम अजून बेटर दिलेली आहे. कारण होतं काय, क्वेश्चन पुढे रिपीट करायचं आहे, कुठला क्वेश्चन रिपीट करायचा आहे. ठीक आहे, झालं काय, अडचण नाही. ठीक आहे, हे डेरिव्हेशन तुम्हाला आता लगेच स्टडी करायला नाही, कारण की हा थोडा डेरिव्हेशन ऍडव्हान्स लेवल तुम्हाला 12वीला पण आहे. सगळे हे सगळे कन्सेप्ट परत तुम्हाला 12वीला पण आहे, म्हणून तुम्हाला थोडं डिटेल मध्ये मेन्शन केले गेले. पण आय थिंक यू डोंट नीड इट. ठीक आहे, सो लिहा वगैरे. तर तुमचं काम काय, बेसिक पेपरला आलो. आता पेपरला माझं म्हणणं काय, इलेक्ट्रिकल मोटर येईल किंवा गॅलरीमीटर येईल किंवा अजून काहीतरी, तुम्ही ते परफेक्ट तिघांचा अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे. ठीक आहे, आता ऍट द एंड तुम्हाला थोडंसं मी आपण समराईज करायचं. गॅलरीमीटर उत्तर काय लिहायचं, फार मोठं नाही. तुम्हाला गॅलरीमीटर पहिलं फंक्शन घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि मला सांगा, मेन मला प्रश्न असा आहे, हे जे डिफ्लेक्शन होतं, हे प्रोपोर्शनल कशावर आहे, म्हणजे डिफ्लेक्शन किती होईल हे कशावर डिपेंड आहे? पटकन सांगा. क्वेश्चन आम्ही रिपीट करतो परत मी तुम्हाला. ह्या निडलचं होणारं डिफ्लेक्शन हे कशावर डिपेंड आहे? पेपरला 30 सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेटमेंट. मॅग्नेटवर नाही, कारण मॅग्नेट फिक्स आहे. गॅलनमीटरच्या आतमध्ये असलेली निडल ही डिफ्लेक्ट किती होईल हे कशावर डिपेंड आहे? नॉट मॅग्नेट, नॉट अ मॅग्नेट. नेक्स्ट, बाकीचे बोला. मॅग्नेट गॅलनमीटर. अरे गॅलनमीटरच्या आतमध्ये असलेली निडल हिचं डिफ्लेक्शन हे किती होईल हे कशावर डिपेंड आहे? हा क्वेश्चन. पोल्स नो, इट डिपेंड्स ऑन इलेक्ट्रिक करंट. अरे आपण मोजतोय काय, आपण मोजतो इलेक्ट्रिक करंट. आपण मोजतो इलेक्ट्रिक करंट, त्याच्यामुळे याच्यामध्ये होणार डिफ्लेक्शन जे आहे हे कम्प्लीट डिपेंड असेल इलेक्ट्रिक करंटला. जर तुम्हाला पेपरला गॅलनमीटर आला, जर तुम्ही हे स्टेटमेंट लिहिलं नाही, तर तुम्हाला मार्क कट केले जाणार, कारण हे सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. द डिफ्लेक्शन ऑफ निडल इज कम्प्लिटली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रिक करंट पासिंग थ्रू इट और पासिंग थ्रू कॉइल. इथे आपण हे मॅग्नेटिक फील्ड मोजायला बसलेलं नाही. इथे मला किती मॅग्नेटिक फील्ड आहे, किती फॅरड आहे, किंवा किती टेस्ला मध्ये मोजायचे, त्यात मला पडलेलं नाही. मला इथे मोजायचं काय, मला इथे मला मोजायचं इलेक्ट्रिक करंट किती पास होतो. मग इलेक्ट्रिक करंट जेवढा जाईल तेवढं युनिट काय होणार, डिफ्लेक्ट होणार, आणि मला एक्झॅक्ट या ठिकाणी नंबर दिसणार की एक्झॅक्ट करंट गेला किती. डिरेक्शन ऑफ करंट पण दिसणार. डिरेक्शन ऑफ करंट काय समजून आपल्याला फक्त माहिती करायचंय मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्या पेपरला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती ठेवणं फार गरजेचं आहे की नेमकं या ठिकाणी काय करायचं. ठीक आहे, मॅसेज शक्यतो ग्रुपमध्ये करा, पर्सनल नका. ठीक आहे, पर्सनल मॅसेज पाहणं पॉसिबल होत नाही, शक्यतो मॅसेज जे आहे याच्यात सेंड करायचं. आणि करंट स्मॉल असो कसंही असो, डिफ्लेक्शन होणार आहे, ते फार महत्वाचं आहे. ठीक आहे, राईट हँड रूल वगैरे पेपरला हे तुम्ही त्या वेळेस गरज लेवल लिहिलं पाहिजे. पेपरला ते विचारतात त्यावर क्वेश्चन एक्झामला असतो. आणि शेवटचा एक 10 मिनिटाचा पॉईंट मी घेतो, मी तुला लवकर सोडणार आहे आज. बघा 10 मिनिटाचा पॉईंट एक ओव्हरऑल, मी तुम्हाला सगळं ओव्हरऑल फक्त ओव्हरलुक करतोय बरं का. हे एक्झॅक्ट रिअल मध्ये टीचिंग करायला हे असं आपण नाही करत.
रिअल मध्ये टीचिंग करताना आपल्याकडे 11th आणि 12th मध्ये आपण जेव्हा सायन्स शिकवतो तर आपल्याकडे याचे प्रॉपर प्रेझेंटेशन आहे. पण मी तुम्ही माझ्या प्रेझेंटेशन तुम्ही आम्हाला काय यूज करत नाही. तर होतं काय, हे प्रेझेंटेशन खूप डिटेलमध्ये आहे. नीट नीट लेवलचे आहेत, जेई लेवलचे आहेत, सीईटी लेवलचे आहेत. आणि त्यामुळे ते प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवून आणखी तुमचं कन्फ्युजन वाढवायचं नाही. त्यामुळे माझा प्रयत्न असतो फक्त मी काय करावं की तुम्हाला टॉपिकची ओळख करून द्यावी, त्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सांगावं, पेपरला काय लिहिलं गेलं पाहिजे. कारण मला असं वाटतं की तुम्ही आता त्या ठिकाणी माझ्या पुढे बसलेले आहात, पेपर 1-1.5 महिन्यावरती आलेले आहे, तुमचा अभ्यास खूप छान झालेला आहे. आता मला वाटतं की तुम्हाला माहिती काय की झालं तर झाला असं, ठीक आहे, असो, तर झालं असेल अभ्यास सगळ्यांचा. कारण तुमचे उत्तर एकंदरीत बघता बऱ्यापैकी तुमचा अभ्यास झाला असं मला वाटतं. एक शेवट अजून 5 ते 10 मिनिटं फक्त एक लास्ट टॉपिक फक्त मी घेऊन टाकतो, मग आपण जे आहे तुम्हाला मी डायरेक्ट सुट्टी. एक छोटा आहे एसी और डीसी जनरेटर, तेवढा घेतला म्हणजे काय अडचण नाही. जनरेटर काय करतो, पुढचा प्रश्न. जर तुम्ही इलेक्ट्रिक मोटर केली, इलेक्ट्रिक मोटरचे उलट काम जनरेटर करतो. सांगा पटकन आता. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काही नाही, मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड प्लस इलेक्ट्रिक फील्ड यांचं कॉम्बिनेशन म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. त्याचं इंडक्शन, याची ताकद असते मॅग्नेटिक फील्डची कंडक्टरला फिरवण्याची. हे मॅग्नेट सोपे नाहीये, हे मॅग्नेट भरपूर ठिकाणी युज केलेले असतात. माझा क्वेश्चन तुम्हाला एवढाच, जनरेटर काय करतो, डायग्राम परत तुमच्या पुढे आली बघा, फिरतोय बघा जोरात, बोला पटकन आता. व्हॉट इज द फंक्शन ऑफ जनरेटर. पेपर जवळ आले, तुमचं आताच कौतुक केलंय मी. लाईट लागला, थांबा थांबा थांबा, लाईट लागलाय. तुमची लाईट लागत नाही पण अजून, याचा लाईट लागलाय का, तुमचा लागलेला नाही अजून, बोला पटकन. आपण असं म्हणूया का, पण मग नुसतं प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी वगैरे चालत नाही रे. तर तुम्हाला जर तुम्ही जर असं म्हणले ना फंक्शन ऑफ जनरेटर इज प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट, 90% पुढे जायचं ना तुम्हाला, हे असं उत्तर जमत. 90% पुढे जायचंय, उत्तर असं पाहिजे. द फंक्शन ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर इज कन्व्हर्जन ऑफ मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. असं प्रॉपर लिहिलं, मार्ग पूर्ण. आणि जनरेटर प्रोड्यूस इलेक्ट्रिक करंट, हे गावठी उत्तर झाले. इट्स नॉट अ स्टँडर्ड आन्सर. ओके, काय हरकत नाही, होईल हळूहळू. मी तुम्हाला सांगत असतो उत्तर लिहिताना पूर्ण लिहायचे, आपलं सगळं जमतं, तुम्हाला खरंच जमतं. फक्त काय करा, ते मांडणी व्यवस्थित करा. कारण आपलं ज्ञान किती असो, नॉलेज किती असो, पण प्रॉपर मांडणं गरजेचं. चला पटकन बघा जनरेटर काय करतं, काहीच अवघड नाही. नॉर्थ पोल साऊथ पोल मॅग्नेट लावलाय, नॉर्थ टू साऊथ डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. या ठिकाणी बघा बल्ब चालू झालेला आहे. या ठिकाणी बघा फास्ट दिसतंय, थोडं मागे येऊ, थोडं मागे थांबा, मी थोडं मागे घेतो. एक्झॅक्ट बघा, इथून टच होणार, इथं टच होणार, आणि बल्ब जो आहे कंटिन्यूस या ठिकाणी जो आहे चालू होईल. मग हे कसं वर्क करतं आपण हे सगळं समजून घेऊया. पहिलं बघा, या ठिकाणी तुमची कॉपर आहे, कॉपर कॉईल, जी या ठिकाणी काय होते, रोटेट होते. ठीक आहे, हे थांबतो मी. आणि कशी फिरते, क्लॉकवाईज फिरते. ठीक आहे, डिरेक्शन ऑफ इंड्यूस करंट, मग तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे फ्लेमिंगचा राईट हँड रूल. जनरेटर म्हणलं का सर्रास वापरायचा, वापरा मग फ्लेमिंगचा राईट हँड रूल. आहे समोर, पटकन सांगायचं मला. मग फ्लेमिंग राईट हँड रूल मध्ये तुमचा थंब म्हणजे फोर्स आहे, कंडक्टरचा बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे, आय म्हणजे इंड्यूस करंट आहे. फ्लेमिंगचा राईट हँड रूल सिंपल सांगतो तुम्हाला. मोटर लिहिली लेफ्ट हँड रूल लिहायचा, जनरेटर लिहिला राईट हँड रूल लिहायचा, लिहायचाच आला म्हणजे. गॅलरीमीटर आलं तर लिहून टाकायचं, काय प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी बघा तुमचं मॅग्नेटिक फील्ड, बरोबर, तुमचं डिरेक्शन ऑफ करंट या फिंगरला, तो ऑब्विसली फोर्स कुठे असेल, आहे का बघा, आहे सेम. या ठिकाणी अपवर्ड फोर्स आहे, जो तुम्हाला याच्या डायग्राम मध्ये दिसतो. हे बघा, ही डिरेक्शन बघा, ह्या एक्झॅक्टली मॅग्नेटिक फील्ड सोबत ही डिरेक्शन बघा, हा इलेक्ट्रिक करंटची आहे. मग वर कोण असेल तुमचा, फोर्स असेल. सो तुम्ही स्वतः करून बघा, काय हरकत नाही.
ब्ल्यू वायर आहे, पिंक वायर आहे. आता पिंक वायरला स्टार्ट करावं, लावा बरं पिंक वायरला राईट हँड रूल. काय तुमची डिरेक्शन ऑफ करंट येईल ना पिंक वायरला. हा लावले बघा आता बघा. हा म्हणजे मी पॉज करतो, एक मिनिट एक मिनिट. अरे यार माझ्या असं थांब एक. हा थोडं लक्ष द्या इकडे आता एक मिनिट पटकन. आता माझं क्वेश्चन तुम्हाला असं आहे, मी पॉज केले, मी पिंकला काय केलं, राईट हँड रूल लावला. हा आता तुम्ही मला सांगायचं ह्या डायग्राम मध्ये इंडेक्स फिंगर, सॉरी इंडेक्स फिंगर इकडे, हे इंडेक्स फिंगर, हे मिडल फिंगर, हा थंब. मला एक्झॅक्ट सांगायचं कोणाची डिरेक्शन कोणती आहे. ही थंब, इंडेक्स फिंगर आणि सॉरी इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर, पटकन सांगायचं फास्ट. थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर. डिरेक्शन ऑफ फोर्स, ठीक आहे. ऍक्च्युअली डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर. ठीक आहे, पुढे काय दिसतंय अजून इकडे. राईट हँड थंब रूल, फ्लेमिंग्स इंडेक्स फिंगर डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, हा थोडं तुम्हाला ते वेगळ्या अँगल दिसणार आता. बरोबर, इंडेक्स फिंगर मध्ये डिरेक्शन मॅग्नेटिक फील्ड असतं, त्याला ऑप्शनच काय, जो रूल आहे तो आहे. आणि शेवटचा असेल इंड्यूस करंट. कसा लावा, येलो पिंकला लावा किंवा ब्ल्यूला लावा, तुमच्या आन्सर जे या ठिकाणी सेमच येणार आहेत त्याच्या आन्सर. आता या ठिकाणी बघा, इकडे लावलं तुम्ही काय करा, सिंपल सांगतो तुम्हाला मी. ज्या ठिकाणी डिरेक्शन ऑफ करंट आहे ना त्याला ऍक्च्युअल फिंगर यूज करा. मग जमू जाईल तुम्हाला. मिडल फिंगर, मिडल फिंगर, इंडेक्स फिंगर, इंडेक्स फिंगर मॅग्नेटिक फील्ड. इथं गोंधळ घालायचंच नाही, मॅग्नेटिक फील्ड राईट हँड लेफ्ट हँड. इकून करंट गेलाय, इकून बाहेर. सेम सेम सेम. आणि हे आपल्याला करंट कंटिन्यू फ्लो होत आहे, कंटिन्युअस फ्लो ऑफ करंट चालेल. चलो नेक्स्ट, थोडं पुढे घेऊया, कारण ते स्पीड खूप स्लो चाललंय. हे पण मूव्ह करणार, पण मेन लक्षात घ्या बरं का, इलेक्ट्रिक मोटरमध्ये आपण ऑलरेडी करंट बाहेरून दिलाय, समजून घ्या तुम्ही. जनरेटरमध्ये आपल्याला करंट जनरेट करायचा आहे, हे लक्षात घ्या. करंट बाहेरून द्यायचं नाही आपल्याला, करंट जनरेट करायचं तुम्हाला. त्यामुळे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. हे बघा, असा करंट मूव्ह होतो राहायचा. ठीक आहे, आता सर्किट कनेक्ट करा. इथे बल्ब लावलाय, याला कनेक्ट केलंय. आता वायर ट्विस्ट वगैरे होतील, आता आज जमणार नाही वायर ट्विस्टिंग वगैरे म्हणून. तर वायर काय शॉर्ट सर्किट, शॉर्ट सर्किट. आपण काय केलं, अरेंजमेंट जी डायग्राम तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला अरेंजमेंट दाखवतो. नाही तर असं काय गोल गोल फिरलं प्रॉब्लेम होतोय. आपण त्याला हेच म्हणतो ना आय एम एफ. आता बघा, आता आपण त्याला काय केलं, असं करंट केलं, आता त्या वायर एकमेकात मिक्स नाही होणार. मग आपण जे करंट केलेलं काय म्हणतो, कोण सांगेल मला, याला याला काय म्हणतात पटकन सांगा. ते आपण का कनेक्ट केले, कशा करता कनेक्ट केले आपण ते आहेत काय त्या, व्हेरी गुड, कंडक्टिंग रिंग्स, व्हेरी गुड. त्या कनेक्ट, आणि इथे आपण काय लावलं, हे दोन काय लावलं सांगा मला. हे काय लावलं व्हाईट कलरचं, डायग्राम पार्ट पाहिजे तुमच्यावाली. या कंडक्टिंग रिंग्स काय लावलं आपण, फोल्ड पण नाही झाला पाहिजे, एक्झॅक्ट करंट गेला पाहिजे. हा व्हेरी गुड, हे ब्रशेस आहे, कार्बन ब्रशेस, व्हेरी गुड. पूर्ण नाव लिहायचे, काय चुकून द्यायचं काम नाही. ठीक आहे, आता होऊन द्या मूव. आता काय होणार, कधी याला टच होणार, कधी याला टच होणार, आणि तुमचा करंट जो आहे हा कंटिन्युअस यामध्ये काय होत राहणार, फ्लो होत राहणार.
ते बघा आता बल्ब लागलेला आहे, आता काय अडचण नाही. म्हणजे आता ट्विस्टिंग पण होणार नाही, मूव्ह होत राहील, आणि या ठिकाणी तुमचा जो आहे करंट जो आहे या ठिकाणी तयार होतो. आता तुम्हाला हे अजून डिटेल आहे सांगण्यासारखं नाही असं नाही, पण एक्झामला किती गरजेचं आहे, 3 किंवा 4 मार्क लिहिली, डायग्राम व्यवस्थित काढली, थेअरी व्यवस्थित लिहिली, तुमचे मार्क जे आहेत तुम्हाला पूर्ण भेटतील. ठीक आहे. तर आपल्याला पूर्णपणे हा, मी तर तुम्हाला सांगायला होऊन गेलं मला. थोडं प्लेस करतो बॅकग्राऊंडला, मग सांगतो. तुम्हाला एसी आणि डीसी करंट फरक कळतो का रे? आपण थोडासा तो पॉइंट अप करूया, पटकन सांगा फक्त मला. व्हॉट इज मिनिंग ऑफ एसी करंट, डीसी करंट? कितीला वगैरे अल्टरनेटिंग करंट, एसी? पटकन सांगा. एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट, डीसी म्हणजे डायरेक्ट करंट. इथपर्यंत क्लिअर आहे? आता आपल्या घरामध्ये कुठला करंट येतो? एसी करंट येतो. आपल्या घरातली इलेक्ट्रिक मोटर वगैरे डिव्हाइस एसी करंटवर चालतात. हा डिस्प्ले जो आहे हा मोस्ट ऑफ डीसी करंटवर चालतो. मोबाईल चार्ज वगैरे डीसी करंटवर चालतो. एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट, डीसी म्हणजे डायरेक्ट करंट असतो. जे मोठे हेवी डिव्हाइस आहेत एसीवर चालतात, लहान डिव्हाइस डीसीवर चालतात. मेन ऍडव्हान्टेज काय आहे की एसी जो आहे थोडा अनस्टेबल असतो, डीसी हा स्टेबल असतो. त्यामुळे काही डिव्हाइस जे सेन्सिटिव्ह आहेत, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मोस्टली, किंवा तुमचा कॅमेरा असेल, या ठिकाणी लॅपटॉप आहे, स्क्रीन आहे, हे सगळे डिव्हाइस डीसीवर चालतात, कारण यांना स्टेबल सप्लाय हवा असतो. त्यामुळे सिंपल सांगतो तुम्हाला मी. आणि एसी जे आहे थोडासा फ्लेक्झिबल असतो, म्हणजे आपल्या घरामध्ये किती अल्टरनेटिंग करंट असतो? 230 व्होल्ट. थोडा तो फ्लेक्झिबल होऊ शकतो, या प्रकारे काम करतो. ठीक आहे. आता पेपरला तुम्हाला या चॅप्टरचं मी थोडं सिंपल सांगतो. ह्या चॅप्टर आपण जर थोडस का थोडं आपण जर फायनलाइज केलं काय काय पडणार आहे, तर तुम्हाला सिंपल सांगेल मी काय करायचं, जास्त लोड नाही घ्यायचा, हे 3 जण पाठ करून ठेवायचे. हे चॅप्टरचं नावच ते आहे, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट मध्ये काय काय होऊ शकतं, या 3 गोष्टी. त्यानंतर तुम्हाला जो जूल्स लॉ आहे तो लॉ व्यवस्थित करा, त्यावरचे न्यूमेरिकल व्यवस्थित करा. दॅट्स इन इफेक्ट ऑन मॅग्नेटिक फील्ड ते थोडंसं व्यवस्थित करा, ते पण इनफ होऊन जाईल. हा चॅप्टर जो आहे तुम्हाला हातातले मार्क द्यायला चॅप्टर, यात अवघड कन्सेप्ट काहीच नाही. मी सिंपल सांगेल तुम्हाला, फक्त तुमचं काम काय की फक्त व्यवस्थित ओव्हरलुक करून घ्या. याच्यावर आता एक तर पहिली गोष्ट म्हणजे हे 3 जण जे आहेत, जनरेटर असेल, इलेक्ट्रिक मोटर असेल किंवा गरज मीटर असेल, याच्यामध्ये कुठलेही लेंदी याच्यात फॉर्म्युला वगैरे असतं काही नाही, मला सगळी थिअरीज आहे. आणि डायग्राम वगैरे व्यवस्थित करा. आणि डायग्रामला एक सायन्सचं फीचर असं आहे, सायन्स मध्ये ज्याला डायग्राम काढता आल्या तो सगळं लिहू शकतो. त्यावर डायग्राम सगळे व्यवस्थित करा. आणि हा चॅप्टर जो आहे इट्स नॉट बिगर, सिम्पल चॅप्टर आहे. नाही आयएमपी क्वेश्चन आहे बनवून देऊ, काय अडचण नाही. यात अजून काही क्वेरी असेल मला तो विचार, एनी क्वेरी रिगार्डिंग दिस यू कॅन आस्क. इलेक्ट्रिक मोटर, जनरेटर आणि गरज, ह्याबद्दल एक क्वेरी असेल तर विचारा फास्ट. लेट मी नो. नाहीये. तर ऍक्च्युअल मध्ये जास्त क्वेरी नसतील, कारण होतं काय जनरली तुम्ही ऑलरेडी याचा अभ्यास करतात, त्यामुळे तुम्हाला खूप जास्त ते अवघड नाही जाणार, ते समजून घ्यायला, आय होप, असं मला वाटतं. बाकी तुम्हाला नाही माहिती. ठीक आहे, चलो, थँक्यू. आयएमपी क्वेश्चन्स मी देणार आहे, डोंट वरी. मी बघ ते ह्याचं बघतोय, रेकॉर्डिंगचं बटन कुठे आहे ते, ठीक आहे, सापडलं नाही मला. ओके, सापडलं, हा. स्टॉप रेकॉर्डिंग.